नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी गोड पदार्थ करणार आहे। तर आज मी गुडदाणी करणार आहे शेंगदाण्याची। तर चला मग लागणारे साहित्य बघूया आणि बाजार सारखे एकदम टेस्टी। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघू। सगळ्यात आधी एक फुलपात्र भरून मी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही कपाचं पण माप करू शकता, वाटीचं, गलासाचं, कशाचं पण माप करा, एकच माप करा। मी फुलपात्राचं माप केलेलं आहे म्हणून एक फुलपात्र भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे मी काय करणार आहे, भाजून घेणार आहे। मी बारीक शेंगदाणे घेतले, तुमच्याकडे मोठे शेंगदाणे असले तरी पण चालते। हे तापत ठेवलेले चांगलीकडे असे तापलेले। आता याच्यात शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि कमी गॅसवरच शेंगदाणे भाजायचे। त्या अगोदर थोडासा फुल करायचा आहे कडे तापेपर्यंत। कडे तापली ना एकदा मग कमी गॅस करायचा आहे आणि कडक असे शेंगदाणे भाजून घ्यायचे, चांगले खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे। एकदम फास्ट ह्याच्यावर नाही भाजायचे, फास्ट ह्याच्यावर भाजले ना तर आतनं कच्चे राहते शेंगदाणे, त्यामुळे कमी गॅसवरच भाजायचे शेंगदाणे। जरा थोडा उशीर लागतोय पण एकदम खमंग लागते खाताना। हे बघा चांगले असे कडक शेंगदाणे भाजून झालेले, ते चांगले असे कडक झालेले ते। आता ही थंड करण्यासाठी मी बाजूला ठेवून देणार। आता ही पंख्याखाली मी ठेवून देणार आहे 1-5 मिनिटं, तर थंड होण्यासाठी। चांगले असे खमंग भाजलेले ते शेंगदाणे। आता ही बाहेर नेऊन ठेवते पंख्याखाली, म्हणजे थंड होतील तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। हे बघा ज्या फुलपात्राने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते ना, 101 फुलपात्र शेंगदाणे, त्याच फुलपात्राने मी का नाही 1 फुलपात्र साखर घेतलेले पाकासाठी। आता याचा आपण पाक करून घेऊया। करण्यासाठी मी कढई ठेवलेले, आता याच्यात साखर टाकून घेणार आहे। 1 फुलपात्रभर पाणी ओतणार आहे। 1 फुलपात्र बरच ओतायचा, 1 फुलपात्रभर साखर आहे तर 1 फुलपात्रभरच पाणी ओतायचं। आपल्याला पाक असा घट्ट करायचा, गोळीचा पाक करायचा आहे, तर चांगला असा पाक करून घ्यायचा आहे। मी मिडियमच गॅस ठेवलेला आहे। पाक शिजेपर्यंत शेंगदाणे थंड झालेले ते। आता ही हातावर असं चोळून ह्याचे साल काढून घ्यायचे, पूर्ण असे साल काढून घ्यायचे। हे बघा हातावरती असे चुळून मी साल काढून घेतलेले सगळेच्या सगळे। हे बघा ते असे फलफट मी झाडून काढलेले ते पूर्ण असे पाकडून, आणि असे चिपळ्या करून घ्यायचे ते बरं का। ते अख्खे शेंगदाणे राहिले ना असे फोडून हाताने चिपळ्या करून घ्यायचे। असे अख्खे शेंगदाणे नाही चांगलं लागत, चिपळ्याच करायचे, त्यामुळे चिपळ्यानं कसं चांगलं लागतंय। आता ही बाजूला ठेवून देणार आहे 2 मिनिटं। हे बघा पाकाला असे उकळे आलेले, पाक असं शिजवून घ्यायचा आहे, घट्ट पाक शिजवायचा आहे। घट्ट होईपर्यंत असंच हलवायचं आहे शिजेपर्यंत। आता मी थाळ्या घेतलेल्या आहेत, थाळ्यात थोडंसं तेल टाकायचं आहे मग खाली चिटकोनी म्हणून। तुम्ही तूप पण टाकू शकता, मी तेल टाकलेलं आहे आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे लावून, म्हणजे खाली चिकटणार नाही। त्यामुळे मी असं तेल टाकून असं सगळं पसरवून घेतलेलं आहे, चांगलं असं तेल लावलेलं आहे। हे बघा पाक असा परफेक्ट झालेला आहे। असे कडने असे साखर असे पांढरे लागते म्हणल्यावर पाक आपला असा परफेक्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगला। ते चांगलं असं करून घ्यायचं, 1-2 मिनिटं तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का, म्हणजे पाक त्या शेंगदाण्याला व्यवस्थित असा लागतोय। आता ही गॅस बंद करणार आहे, गॅस बंद केलेला आहे। आता ही पाक आहे का नाही हे आपण त्या ताटात ओतून घेऊया आणि असं पसरून घ्यायचं आहे बरं का। गरम आहे तवरच पसरून घ्यायचं बरं का। ताटामध्ये आणि अशी पसरून घ्यायची बरं का, पटपट पटपट, गरम आहे तवरच। पुन्हा असे काढून घेऊया, हळूहळू काढायचे। काढून मी एका प्लेटमध्ये ठेवलेले, किती मस्त असे झालेले आहे बघा, मस्त झालेले। या मग खायला गुडदाणे।